हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे. चला तर माझ्याकडे पाहुणे आलेले, म्हणजे माझी मोठी जाव आलेली आहे. सो आज आम्ही प्लॅन केला होता पावभाजीचा. सो आम्ही मस्त पावभाजी एन्जॉय केली आणि त्यानंतर आमचा प्लॅन होता की बाहेर जावं थोडंसं, पण बाहेर खूप जास्त ऊन होतं. सो आम्ही घरीच थोडंसं टाईमपास म्हणून बिझनेस गेम खेळत होतो. खूप वेळ बिझनेस गेम, मजा मस्ती खूप वेळ चालू होती. त्याच्यासोबत खूप साऱ्या गोष्टीही चालू होत्या आणि खूप वेळ आम्ही तो बिझनेस गेम संपत नाही, तुम्हाला माहिती आहे. सो तो खेळत बसलेलो होतो आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं मिलेनियम मॉलला. रोहन आणि आशू येत होते बाईकवर आणि आम्ही तिघंच चाललो होतो. उबर करून रिक्षाने आम्ही जाणार होतो. सो आम्ही बुक केली होती आणि आम्हीही चाललो होतो. चला तर आम्ही फायनली पोहोचलो होतो मॉलला. आणि मॉलला आज संडे असल्यामुळे भरपूर सारी गर्दी होती आणि आम्ही तिघं तर पोहोचलो होतो, पण ह्या दोघांना यायला थोडासा टाईम होता, बिकॉज ते दोघं पार्किंगमध्ये बाईक पार्क करणार होते आणि मग वरती येणार होते. आणि पार्किंगमध्ये गेलं म्हणजे खूप जास्त गर्दी आणि खूप जास्त टाईम लागतो. सो ते दोघं गेले होते आणि ते वरती आम्हाला जॉईन करणार होते. सो तोपर्यंत आम्ही थोडंसं व्हिडिओज वगैरे शूट केल्या आणि त्यानंतर दीदींना जरा फाउंडेशन वगैरे बघायचं होतं, कॉम्पॅक्ट वगैरे. सो आम्ही रेनीला आलो होतो. तिथे ट्रायल वगैरे चालू होत्या फाउंडेशन वगैरे आणि तेवढ्यात हेच आले होते दोघंही, रोहन वगैरे. सो तेही काहीतरी वेगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करत होतो. थोडा वेळ मॉल फिरलो, खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लोअर करत होतो. खूप सारे गेम वगैरे आहे तिथे, खूप साऱ्या गोष्टी बघत होतो. आणि सगळे सोबत असले की कसं ना, थोडी मजा मस्ती सगळ्या गोष्टी चालूच असतात. आम्ही चालता मजा मस्ती चालू होती, खूप सारं डिस्कशन चालू होतं, खूप गोष्टी बघणंही चालू होतं, खूप साऱ्या गोष्टी सोबत चालू होत्या. त्यानंतर माझा फेवरेट पार्ट म्हणजे आम्ही आलो होतो DIYला. आणि DIYला डेकोरचे आयटम इतके सुंदर असतात, इतके छान असतात. मला तर म्हणजे खूप आवडतं. असं वाटतं काय घेऊन जावं घरी, इतकं असतं आणि खूप छान असतं आणि खूप जास्त प्राईसलाही नसतं. एक रिजनेबल प्राईजला सगळ्या गोष्टी असतात. तर बिकॉज आम्ही रेंटेड हाऊसमध्ये राहतो, सो इतक्या सगळ्या गोष्टी ठेवायला तर जागाच नाही आहे आम्हाला. पण ज्याचं स्वतःचं घर आहे त्यासाठी खूप जास्त छान गोष्टी असतात इथे. खूप छान असे क्रॉकरीचे आयटमसुद्धा खूप सुंदर होते. आणि यांची सगळ्यांची चालू होती तिथे सुद्धा मस्ती. काय डिस्कस करत होते त्यांची त्यांनाच माहिती, बट खूप सारे मस्ती वगैरे चालू होती. आणि बॉटल सेक्शन, प्रत्येक सेक्शन असा DIYचा खूप छान असतो आणि खूप छान वस्तू असतात ज्या आपल्याला बाहेर इतकं काही भेटत नाही. बट होम डेकोर जर तुम्हाला काही घ्यायचं असेल तर DIYपेक्षा बेस्ट ऑप्शन कुठेच नाही. सो आम्ही ते सगळं एक्सप्लोअर केलं. खूप सारा वेळ तिथे टाईमपास वगैरे केला. खूप सारी क्रॉकरी बघितली. क्रॉकरीसुद्धा खूप सुंदर होती. सो ती भरपूर सारी एक्सप्लोअर केली आणि त्यानंतर आम्ही तिथून बाहेर आलो होतो. त्यानंतर तिथे एक इयरिंग्स वगैरे अशा खूप साऱ्या गोष्टी होत्या. त्या आम्ही इयरिंग्स वगैरे बघत होतो आणि मुलांना त्यात काही इंटरेस्ट नाही. सो हे जाऊन भरपूर सारे लॅपटॉप वगैरे, रिलायन्सला वगैरे लॅपटॉप वगैरे, हेडफोन, या सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करत होतो आणि खूप जास्त फिरून झालो होतो. सो आम्हाला सगळ्यांना लागली होती भूक. सो आम्ही गेलो होतो बर्गर किंगला आणि तिथे आम्ही बर्गर वगैरे एन्जॉय केला आणि पोट भरलं होतं. त्यानंतर आमचं चालू होतं पुन्हा काही नवीन गोष्टी एक्सप्लोअर करायचं काम चालू होतं. सो आम्ही ते सगळं एक्सप्लोअर केलं पुन्हा आणि त्यानंतर खूप सारे फोटोज काढायला घेतले होते. खूप सारे फोटोज शूट केले आम्ही आणि त्यानंतर आम्ही निघालो होतो घरी यायला. आणि तुम्हाला आज एक सांगायचंच राहून गेलं, आजसुद्धा आमच्याकडे येणार आहे कुणीतरी. आज कोण येणार आहे हे तर तुम्हाला दिसलं आहे. ते फायनली आले, म्हणजे माझे सासू सासरे आणि माझे आजच सासू असे सगळेजण आज आमच्याकडे येणार होते आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत फायनली ते आमच्याकडे पोहोचले होते. ते आल्यानंतर आम्ही खूप वेळ गप्पा गोष्टी केल्या, जेवण वगैरेही केलं आणि इथून पुढचे ब्लॉग खूप छान असणार आहे. खूप सारी मजा मस्ती असणार आहे ब्लॉगमध्ये. सो बघायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.